नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो. फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह वरून. बेपोट्यो, सध्या युट्यूबवर एक प्रचंड विषय गाजत आहे. इंस्टाग्रामचं कोणतंही पेज स्क्रोल केलं का तुम्हाला जेफ्री एप्स्टीन नावाच्या माणसाचे व्हिडिओ येऊन राहिले. काय होती जेफ्री एप्स्टीनची स्टोरी, तर हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला, युट्यूबवर टाकलाय, पाहून घ्या. पण जेफ्री एप्स्टीन हा एक दलाल होता ज्याचे संपर्क या जगातल्या सर्वात मोठाले पॉलिटिकल लीडर्स म्हणजे अनेक देशाचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, या जगातले सगळ्यात मोठाले उद्योगपती, मग ते बिल गेट्स असो का डोनाल्ड ट्रम्प असो का इलॉन मस्क असो का अनिल अंबानी असो का अजून कोणी असो, अशा मोठ्या लोकांसोबत, राजकारण्यासोबत, इवन या जगातले गाजलेले सायंटिस्ट ज्याचं नाव, ज्यानं या जगाचा शोध, या ब्रह्मांडाचा शोध आणि ब्लॅक होल थेरी मांडली, स्टीफन हॉकिन्स, हा सुद्धा त्याच्या बेटावर जाऊन आला आहे. हा जेफ्री एप्स्टीन हे जे एवढाले मोठाले लोक आहे, उद्योगपती, हॉलिवूड बॉलिवूडचे स्टार्स, त्याच्यानंतर सगळे राजकीय लीडर्स, मोठाले उद्योगपती, यायले एकदम म्हणजे 3-3, 4-4 वर्षाच्या मुलीपासून, म्हणजे इतका किळसवाणा, घाणेरडा आणि हरामखोर लोक, नालायक लोक, जगातले जे चेहरे तुम्हाला जसे दिसतात त्याच्याही पड्यालचे यायचा पडद्यामागचा काळा बाजार जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमधून बाहेर आला. या अशा लहान लहान मुली, ज्या 16-17 वर्षाच्या आजच्या मुलींचे लैंगिक छळ करायचे, त्यांच्यावर अन्वयित अत्याचार करायचे आणि त्याचे काही मेल्स फोटोज, जवळपास 30 लाख फाईल सामाजिक न्याय विभाग अमेरिकेनं सार्वत्रिकरित्या जाहीर केले. त्याच्यात 2000 व्हिडिओज, 1,80,000 फोटोज आणि काही मेल्स आहेत. आता आजचा व्हिडिओ ठीक आहे, त्या जेफ्री एप्स्टीनचा संबंध, जेफ्री एप्स्टीन हा अशा कोवळ्या मुली, नाजूक मुली, अल्पवयीन मुली, या हरामखोर नालायक लोकांना पुरवाचा. तो त्याच्या प्रायव्हेट आयलँड, एप्स्टीन आयलँडवर, जे व्हर्जिनिया प्रांतामध्ये अमेरिकेत आहे, तिथं नेऊन ठेवायचा. हे क्रूजनं, जहाजानं, म्हणजे क्रूजनं, त्याच्यानंतर प्रायव्हेट जेटनं किंवा हेलिकॉप्टरनं तिथं यायचे. म्हणजे इलॉन मस्क सारखे, क्रिस्टियानो रोनाल्डिनो सारखे लोकही त्याच्या बेटावर येऊन गेलेले आहे आणि त्याच्यासोबत मेलनं संपर्कात होते. भारतातले हरदीप सिंग पुरी, अनिल अंबानी, मीरा नायर सारखी फिल्म डायरेक्टर जिले पद्मश्री आहे, आणि मोदीचं नाव सुद्धा त्याच्यात आलं आहे. सध्या मोदीचा एकच मेल लोकांमध्ये, त्या मेलची चर्चा चालू आहे, पण अजून अनेक लोकांचे तिसऱ्या टप्प्यातल्या यादीमध्ये नाव येऊ शकते. पण आज आपण पाहणार आहे का भारत सरकारनं जे फ्रान्स सोबत द एसॉल्ट एव्हिएशन नावाची कंपनी आहे त्याच्यासोबत राफेलची डील केली. त्याच्यात जेफ्री एप्स्टीन, अनिल अंबानी, नरेंद्र मोदी आणि इस्रायल आणि त्याच्यानंतर द एसॉल्ट एव्हिएशन याच्यात काही संपर्क आहे का, याचा जेफ्री एप्स्टीनच्या मेलवरून आपण काही डाटा काढून तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हीच ठरवा का याचा डायरेक्ट संबंध होता का भारतानं राफेल डील केली तेव्हा. आता मनमोहन सिंगाच्या काळात राफेल डील झाली होती. या फाईलमध्ये जर राहुल गांधीचं नाव असतं तर किती हडकंप मचून टाकला असता बीजेपी वाल्यानं. पण आता सध्या हे थंड बस्त्यात आहे, चिपटक करून नाही राहिले, जेफ्री एप्स्टीनच्या फाईलवर चर्चा करायला. बरं, विषय तो जाऊ द्या, पण सध्या विषय आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे का हा जो दलाल जेफ्री एप्स्टीन होता, हा अनेक पॉलिटिकल लीडर, अनेक देशातल्या उद्योगपत्याच्या नेहमी संपर्कात राहायचा. त्यांना या अल्पवयीन मुली, ठीक आहे, तो त्याची म्हणजे तस्करी करायचा आणि त्या मुली त्यांना पोचवायचा. अनेक आंबट शौकीन हे लोक होते.
आणि या आंबट शौकीन लोकांना अशा लहान मुलींचा लैंगिक छळ करण्याचा शौक लागला होता आणि त्याचा ह्या दलाल होता. त्याच्यासोबत काही मेल अनिल अंबानी याचे झाले आहे. हे तर दिवाळखोरीला निघालं पुरं, पण त्याचा संबंध कसा काय आला तर याची कंपनी डुबीले लागली होती. आता डुबीले लागली होती तर तिला उभारायची कशी? एखादं काही सरकारी काम भेटलं पाहिजे. मग सरकारी काम कसं भेटन तर याच्यासाठी जेफ्री एप्स्टीन सोबत त्याची चर्चा झाली आहे. आता तुम्हाला सांगतो, भारत सरकारनं मनमोहन सिंगाच्या काळात पहिले मनमोहन सिंगानं इंडियन एअरफोर्सले विचारलं का आपल्याला 5th जनरेशनचे किती फायटर जेट विमानं घेणं गरजेचे आहे. त्याच्यासाठी माजी लष्कर प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आणि त्यानं सुचवलं का आपल्यापाशी जे जगवार आहे, आपल्यापाशी MiG-21, MiG-27 आणि 29 हे आउटडेटेड झालेले आहे. कवा बी आपला ठीक आहे प्रशिक्षक पायलटले घेऊन पडते आणि अनेक पायलटांची याच्यात मृत्यू झालेली आहे. त्याच्यामुळे यदा कदाचित आपलं चीन पाकिस्तान सोबत युद्ध झालं किंवा अजून कोणत्या दुसऱ्या दोन देशासोबत युद्ध झालं तर आपल्यापाशी आपण कुठेही या युद्धात टिकू शकणार नाही. आपल्याला 5th जनरेशनचे विमानं घेणं गरजेचे आहे. आपल्याला हे विमानं घ्यायची गरज पडली नसती जर आपण रिसर्च अँड टेक्नॉलॉजीवर R&Dवर पैसा खर्च केला असता तर भारतानं स्वतःच्या भरोशावर हे विमानं तयार केली असते. भारत देश 70 वर्ष स्वातंत्र्य होऊन झाले, पण आपण स्वतःच्या बलबुत्यावर आपण ठीक आहे लढाऊ विमान तयार करू शकून नाही राहिलो. ठीक आहे, एक विमान केलं तर ते भारताचे लष्कर प्रमुख म्हणते का ते भेटन का नाही याची गॅरंटी नाही. म्हणून जगातलं सगळ्यात हलकं लढाऊ विमान आपण तयार केलं, पण त्याची गॅरंटी नाही आहे. कारण ते विमान आता जेव्हा इंटरनॅशनल एअर एक्सपो मध्ये गेलं तर ते क्रॅश झालं आणि सगळ्या जगाच्या समोर आपला सत्यानाश बाहेर आला. त्याच्यामुळे आपण आता निर्बल आहे राफेलवर. तर मनमोहन सिंगांनी ठीक आहे 136 विमानं घ्यायचं ठरवलं होतं आणि याच्यातले 28 विमानं हे भारतात फ्रान्स रेडीमेड तयार करून पाठवणार होते आणि बाकीचे उरलेले सगळेच्या सगळे विमानं हे HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये बनवून दिलेली असते. आपल्या सायंटिस्टच्या समोर हे आपल्या डोळ्यासमोर बनले असते. बापा बापा असा नोट बोल्ट लावते का जी? हे का व्हायची? अबे धुवा सोडाचे इंजिन होय, इकडून धुवा सोडते का जी? 2 जेट आहे गेले, 2 धुवा सोडाचे भोगदाड आहे त्याले. हे सगळं कोणता नट कुठं लावते, इंजन कसं ठीक आहे बनवते, इंजन बनवल्याच्या नंतर कसं त्याची टेक्निक आहे, हे सगळं भारतीय सायंटिस्ट लोक आले, भारतीय वैज्ञानिक लोक आले, तिथं HAL मध्ये काम करणाऱ्या वर्कर्सले माहीत झालं असतं. त्याच्यानंतर जर ठीक आहे फ्रान्सहून आलेले एसॉल्ट एव्हिएशन करून आलेले राफेल विमानं ठीक आहे हे जर भारतात आले असते तर ते दुरुस्त केले असते HAL नं. म्हणजे दुरुस्तीचे पैसे बी ठीक आहे भारताच्याच कंपनीला भेटले असते, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडले. हे भारत सरकारची स्वतःची कंपनी आणि विमानासोबत टेक्नॉलॉजीचं ॲग्रीमेंट होतं. पण हे ॲग्रीमेंट मोदीनं आल्यावर कॅन्सल केलं आणि ह्या बापूसाहेबानं 126 विमानं घेणार होते, त्याच्यातले 28 विमानं रेडीमेड येणार होते मनमोहन सिंगाच्या काळात. आता आमच्या बापूसाहेबानं 36 विमानं घ्यायचं ॲग्रीमेंट केलं आणि हे विमानं डायरेक्ट म्हणजे टप्प्याटप्प्यानं 2030 पर्यंत आपल्याला देणार आहे फ्रान्स द एसॉल्ट एव्हिएशन कंपनी 5th जनरेशनचं. आता हे ज्या किमतीत 126 विमानं घेतले होते त्याच्यापेक्षा जास्त पैशात घेतले, पण किंमत सांगायला मोदी बापूसाहेब तयार नाही. संसदेत विरोधी पक्षाने विचारलं सांगितलं नाही, सुप्रीम कोर्टात सुद्धा बंद लिफाफ्यात सांगितलं. आता तुम्हाला सांगतो 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने देणार आहे. 150 विमानं इंडियन एअरफोर्स पाहिजे म्हणते आणि बापूसाहेबांना 36 घेतली. आता त्याच्यात तुम्हाला सांगतो हे बंदेच्या बंदे विमानं फ्रान्समधून बनून येणार आहे. म्हणजे घंट्यात त्याच्यात आपल्याला काही भेटणार नाही टेक्नॉलॉजी. अबे पैसे अब्ज रुपये मोजून राहिलो, कमीत कमी टेक्नॉलॉजी तर यायला पाहिजे होती. पण विषय असा आहे का आता हे विमानं बनून येईल आणि याची दुरुस्ती काही बिघडलं तर कोण करन? तर हे करन रिलायन्स ठीक आहे एरोनॉटिक्स लिमिटेड, रिलायन्स डिफेन्स लिमिटेड. आता रिलायन्स डिफेन्स लिमिटेड ह्या कंपनीले कवडीचा अनुभव नाही.
हिनं एक विमान दुरुस्त केलं नाही. ज्या वर्षी अग्रीमेंट झालं 2017 त्याच्या 2 वर्ष अगोदर ही ठीक आहे तयार झाली. आता जिले कवडीचा अनुभव नाही तिले कोण्या बेसिसवर मोदीनं पास केलं, तर याचे संबंध ह्या जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमध्ये दिसते. कारण अनिल अंबानीनं $10 बिलियन करार जॉईंट व्हेंचर, डिफेन्स जॉईंट व्हेंचर इस्रायल सोबत केलं होतं. आणि त्या जॉईंट व्हेंचरच्या भरोशावर याले ठीक आहे म्हणजे कोणाले ह्या अन्याले भारत सरकारनं खुश केलं. देशाचा पुरा सत्यानाश मोदींनी लावलाय हे तुम्ही समजून घ्या. विमानं 150 पाहिजे, 126 विमानं घ्यायची डील केली होती मनमोहन सिंगानं. सोबत टेक्नॉलॉजी बी आली असती आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अजून मोठी झाली असती. आतापर्यंत हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच याच्यात काम करत होती. शेवटी देशाची कंपनी होय. आता ठीक आहे अन्या काम करत होता, पण मला अजूनही समजलं नाही अन्याची कंपनी आहे का नाही आहे. तर आता तुम्हाला सांगतो, हे जे राफेल आहे, जे फायटर जेट आपण आता घेतलं, याच्यात पुढं भविष्यात या जेफ्री एप्स्टीनच्या ठीक आहे फाईलमध्ये अनेक लोकांचे नाव येऊ शकते. आता हे जे द एसॉल्ट एव्हिएशन सोबत करार झाला तेव्हा ह्या अनिल बाबू फ्रान्सला गेला होता, पण जेफ्री एप्स्टीन सोबत त्याची जे चर्चा झाली आणि आता जे ॲग्रिकल्चर आपली जे अमेरिकेसोबत डील झाली त्याच्यात बी याचा लय मोठा हात आहे ठीक आहे जेफ्री एप्स्टीनच्या फाईलचा. आता हे जेफ्री एप्स्टीनचे डोनाल्ड ट्रम्प सोबतचे फोटो ठीक आहे आणि हे त्याचे मेसेजेस ठीक आहे मेल आहे. तर हे 2017 ठीक आहे इस्रायलच्या दौऱ्यावर पंतप्रधान गेले होते. मार जोयानं गया भेट गीट एकदम खतरनाक भेटले ठीक आहे. तिथं हाय हॅलो बापा बापा. तर आता 2015 रिलायन्स ठीक आहे एरोनॉटिक्स लिमिटेड त्याला रिलायन्स डिफेन्स ठीक आहे कंपनी सुद्धा म्हणते, याची स्थापना झाली. 2016 राफेल डिफेन्स डील बाबत चर्चा सुरू झाली आणि ठीक आहे 36 राफेल घ्यायचं भारत सरकारनं ठरवलं. पण याच्यात ठीक आहे मनमोहन सिंगाच्या काळात याचे होती, इले गायब केलं आणि इले ठीक आहे दुरुस्तीचे ॲग्रीमेंट मध्ये नाव टाकलं ठीक आहे कोण नरेंद्र बापून. रिलायन्स कुठंच नव्हती. आता ठीक आहे रिलायन्सले याच्यात कशासाठी घेतलं तर रिलायन्स दुरुस्त करा. जिले कवडीचा अनुभव नाही तिले घेतलं. आता रिलायन्स इंटरनॅशनल डिफेन्स पार्टनर इस्रायल हा देश होता. तर त्याच्यात जेफ्री एप्स्टीन म्हणते कोणाले तर अनिल अंबानीले म्हणते का भारताच्या पंतप्रधानाले इस्रायलले भेट द्यायला लावा. आता 2017 भारताचे पंतप्रधान इस्रायलले भेट देते आणि म्हणजे इनडायरेक्टली भारताचं परराष्ट्र धोरण अनिल अंबानी ठरवून राहिला होता. मोदी स्वतःच्या मनानं काही करते का नाही मला हे समजून नाही राहिलं. म्हणजे या देशाचं परराष्ट्र धोरण या देशाबाबतचे निर्णय डोनाल्ड ट्रम्प घेते. परराष्ट्र धोरण हे उद्योजक लोक घेऊन राहिले. तर ह्या एखाद्या दिवशी याच्या मनानं देश शिकून टाकल ठीक आहे. पुरा देशाचा सत्यानाश मोदींनी लावलाय. 2017 ठीक आहे हे 2017 ठीक आहे आफ्टर म्हणजे तेव्हा ठीक आहे एक बातमी आली होती का आफ्टर डोनाल्ड ट्रम्प फोन कॉल गव्हर्नमेंट वेव्स ठीक आहे. आता इफ मोदी शुड विजिट ठीक आहे मोदी शुड विजिट अर्ली डिअर जेफ्री बेस्ट रिगार्ड अनिल अंबानी. अनिल अंबानीला मेल केला ठीक आहे कोणाले जेफ्री एप्स्टीनले. तर तो म्हणते डोनाल्ड ट्रम्पचा फोन आला मोदीले ठीक आहे. आता याच्यासाठी यानं मेल केले होते जेफ्री एप्स्टीनले सांगितलं असं, कारण जेफ्री एप्स्टीनचे चांगले संबंध होते डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस सोबत. अनेक वेळा अनिल अंबानीनं व्हाईट हाऊस मधल्या सरकारी जे ब्युरोक्रॅट्स आहेत त्याच्यासोबत माझी मीटिंग करून द्या असं जेफ्री एप्स्टीनले म्हणलं आहे. मग आता ठीक आहे डोनाल्ड ट्रम्पले जेफ्री एप्स्टीनले सांगितलं का डोनाल्ड ट्रम्पले भारताच्या पंतप्रधानाला फोन करायला लावा आणि इस्रायल दौऱ्यावर पाठवा. याच्यात यायचे काही कमिशन असेल ठीक आहे. आफ्टर ट्रम्प फोन कॉल गव्हर्नमेंट वेव्स म्हणजे गव्हर्नमेंटनं हालचाल चालू केली म्हणते. अनिल अंबानी त्याला सांगून राहिला ठीक आहे डोनाल्ड ट्रम्पचा फोन आला म्हणते आणि इफ मोदी शुड विजिट अर्ली अवघ्या काही दिवसात मोदी इस्रायलची भेटीवर जाणार आहे म्हणते. डिअर जेफ्री बेस्ट रिगार्ड अनिल अंबानी.
असा 2017ला मेसेज केला. बस तिथून काही दिवसात बापूसाहेब ठीक आहे लगेच ठीक आहे गेले दौऱ्यावर इस्रायलच्या. मग एप्स्टीन ठीक आहे मेल करते रिप्लायमध्ये, इंडिया इस्रायल की, म्हणजे भारतासाठी इस्रायल ही एका चाबीप्रमाणे आहे म्हणते. ठीक आहे, पण काही गोष्टी मेलवर सांगता येत नाही मला, नॉट फॉर मेल, मी तुले पर्सनली भेटल्यावर काही सांगेन. मग त्याच्यानंतरच्या चर्चा मेलवर, म्हणजे काही गोष्टी मेलवर बी चर्चेत झाल्या नाही. मग अनिल अंबानीचे त्याच्यानंतर जेफ्री एप्स्टीनला अनेक मेल गेले. त्याच्यात अनिल अंबानी जेफ्री एप्स्टीनले म्हणते का मला डोनाल्ड ट्रम्प मोठा उद्योगपती बी आहे आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे, त्याच्या जवाई आहे जेड, त्या जवायासोबत माझी भेट घालून दे म्हणते. काही याचे कामं असं करून घ्यायचे सासरे बुवाकडून. ठीक आहे, तर त्यानं अनेक वेळा मेल गेले. त्या एका मेलमध्ये त्यानं असं म्हटलं का ट्रम्पच्या जवायासोबत माझी भेट करून दे. मग आता इस्रायलचा दौऱ्यावर पंतप्रधान गेले आणि तिथून ठीक आहे अनेक करार करून आले, अनेक लष्करी करार केले आणि $750 बिलियन त्याच्यानंतर भारतानं लष्करी साहित्य बोलावलं. $750 बिलियन, म्हणजे एवढं आपण इस्रायलकडून लष्करी साहित्य कधीच बोलावत नव्हतो, एवढं डोनाल्ड ट्रम्पनं त्याच्याकडून करार करून बोलावलं. ठीक आहे, मग इस्रायल दौऱ्यावरून परत येत असताना लगेच ठीक आहे अनिल अंबानीले जेफ्री एप्स्टीनचा मेल आला. ठीक आहे, ज्या दिवशी दौरा संपून वापस आला तर जेफ्री एप्स्टीन अनिल अंबानीले मेल करते. आणि हे सर्व सामाजिक न्याय विभाग अमेरिकेनं सार्वत्रिकरित्या खुले केले आहेत, तुम्ही पाहू शकता. इंडियन प्राईम मिनिस्टर टूक माय ॲडवाइस आणि इट वर्क. तो अनिल अंबानीले म्हणते का इंडियन प्राईम मिनिस्टरनं माझा सल्ला ऐकला आणि ठीक आहे ते यांनी काम केलं. ठीक आहे, म्हणजे लोक जे आता व्हायरल मेसेज करून राहिले का जेफ्री एप्स्टीनच्या म्हणण्यानुसार बा ठीक आहे मोदी तिथं जाऊन नाचले इस्रायलमध्ये, तर ते जे लोक मेसेज करून राहिले तो हा मेसेज आहे का इंडियन प्राईम मिनिस्टर टूक्स माय ॲडवाइस. आता 2017ला ह्याच बापूसाहेब होता, यालेच म्हणून का नाही. ठीक आहे, नेहरूले थोडी म्हणणार आहे. तर इंडियन प्राईम मिनिस्टर टूक माय ॲडवाइस अँड इट वर्क, म्हणजे भारताचे पंतप्रधान इस्रायलला गेले आणि आता काम फते झालं. मग काम फते का झालं तर डोनाल्ड ट्रम्पले ठीक आहे डोनाल्ड ट्रम्पले इस्रायलचा माल विकून द्यायचा होता. त्याच्यात डोनाल्ड ट्रम्पचं बी कमिशन असन आणि जेफ्री एप्स्टीनचं बी कमिशन असन. म्हणून ठीक आहे जेफ्री एप्स्टीननं अनिल अंबानी सोबत चर्चा केली आणि अनिल अंबानीनं कन्व्हिन्स केलं. त्याच्यात डोनाल्ड ट्रम्पचा फोन आला आणि आमचा बापू गेला. असे संबंध एकामेकाच्या सोबत हे सगळे लिंक आहे. म्हणजे जेफ्री एप्स्टीन ह्या केवळ अल्पवयीन मुलीच पोहोचत नव्हता, तर हा करोडो रुपये अशा डीलमधून सुद्धा कमावत होता, हे मात्र तेवढं सत्य. आणि मग ठीक आहे जेफ्री एप्स्टीन ठीक आहे जेफ्री एप्स्टीन ठीक आहे जेफ्री एप्स्टीनचा अनिल अंबानीले मेल आला. ठीक आहे, तर आता तिसऱ्या माणसाले मेल करते जेफ्री एप्स्टीन का इंडियन प्राईम मिनिस्टर टूक माय ॲडवाइस इट वर्क, तिसऱ्या माणसाले. आणि अनिल अंबानीले जेफ्री एप्स्टीन लगेच म्हणजे एकाच दिवशीचे मेल आहे हे तिसऱ्या माणसाले मेल करते का इंडियन प्राईम मिनिस्टर टूक माय ॲडवाइस इट वर्क, मी इंडियन प्राईम मिनिस्टरले जे सांगितलं ते त्यानं केलं म्हणते आणि आमचं काम फते झालं. मग जेफ्री एप्स्टीन त्याच दिवशी ठीक आहे थोड्या वेळानं अनिल अंबानीला मेल करते, युअर गायज परफॉर्मन्स वॉज क्लेवर, युअर गायज परफॉर्मन्स वॉज क्लेवर अँड एक्झिक्युटेड वेल. ठीक आहे, म्हणजे तुया ठीक आहे माणसाचा परफॉर्मन्स एक नंबर होता. आता याचा माणूस कोण, तर याचा माणूस प्राईम मिनिस्टरच. ठीक आहे, युअर गायज परफॉर्मन्स वॉज क्लेवर अँड एक्झिक्युटेड वेल. ठीक आहे, इस्रायल स्ट्रॅटर्जी विल डॉमिनेट मोदी ट्रम्प. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे का मोदी आणि इस्रायल आणि आता ठीक आहे मोदी इस्रायल आणि ट्रम्पचे संबंध चांगले होईल आणि याच्यात फायदा कोणाचा झाला, नुकसान आपलं झालं, फायदा इस्रायल आणि डोनाल्ड ट्रम्पचा झाला. डोनाल्ड ट्रम्पच्या म्हणण्यानुसार इस्रायलला आमचा बापूसाहेब गेला. ठीक आहे, त्याला कन्व्हिन्स करायसाठी यायनं हातभार लावला. तो तिथं गेला आणि तिथं $750 बिलियन ठीक आहे शस्त्र साहित्य घेऊन आला. इस्रायल अनिल अंबानीच्या जॉईंट डिफेन्सच्या ठीक आहे $10 बिलियन ॲग्रीमेंट होतं.
ठीक आहे. आणि बहुतेक जॉईंट व्हेंचर अनिल अंबानी सोबत हे मुद्दामून त्याच्यासाठी केलं कारण अंबानी घराण्याचे संबंध मोदी सोबत खूप चांगले होते. आणि त्यानंतर इस्रायलकडून भारताने $750 बिलियन लष्करी साहित्य आयात केले. म्हणजे सर्रासपणे ठीक आहे ह्या लोकांनं भारताच्या पंतप्रधानाले न माहीत होता दलाली करून भारताच्या पैशानं साहित्य बोलावलं आणि दलालीत इस्रायलकडून करोडो रुपये खाल्ले असन. ठीक आहे. हे सर्रास याच्यात अनिल अंबानीले ठीक आहे सांगितलं असन डोनाल्ड ट्रम्पनं का तू पंतप्रधानाला इस्रायलले पाठव, त्याला आम्ही कन्व्हिन्स करून माल घेऊन घेतो आणि तुझे बी काम करून देतो, तुले आमच्या याच्यात जॉईंट ठीक आहे व्हेंचर म्हणून आम्ही तुम्हाला घेतो आणि तुम्हाला राफेलच्या याच्यात सुद्धा पंतप्रधानाला सांगतो का याले द्या. म्हणून HALचा कॉन्ट्रॅक्ट रद्द केला आणि राफेल घेताना अनिल अंबानी याले कवडीचाही संबंध नसताना म्हणजे राफेल खरेदी करताना मोदी, अनिल अंबानी आणि जेफ्री एप्स्टीन याच्या मधात इस्रायल नावाचा देश आहे, ज्या इस्रायलचा सौदा म्हणजे इस्रायलच्या लष्करी साहित्याचा सौदा, त्याच्यातलं कमिशन आणि राफेल खरेदीत ठीक आहे अनिल अंबानीचं काम करून देण्यासाठी हे सगळे संबंध वापरण्यात आले. ठीक आहे. भारताच्या लष्करी करारात राफेल करारात अनिल अंबानी आला कुठून, तर हे जेफ्री एप्स्टीन सोबतचे जे संबंध होते त्याच्यातून कमिशन खाऊन आणि त्याले बरोबर इस्रायलमध्ये लष्करी साहित्यात जॉईंट ॲडव्हेंचरमध्ये नाव देऊन त्याले ठीक आहे भारतात काही तर लागण का भारतानं म्हणलं आणलं कुठून. तवाही मोठा बवाल झाला होता. मी एक मोठा व्हिडिओ घेतला, कोरोनाच्या काळात घेतला आणि ह्या सगळ्या भ्रष्टाचार राफेलचा बाहेर काढला. तुम्ही माझा जुना व्हिडिओ यूट्यूबवर पाहू शकता, व्हाईट बोर्डवरचा व्हिडिओ आहे. ठीक आहे. आणि असा ठीक आहे असं आपल्या देशाच्या पंतप्रधानाले नाडवलं, आता दिमागच नाही आहे. आणि यायचं काही वेळ तिथं जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमध्ये लपून आहे का असं मले तरी वाटते. समोर का होईन काही सांगता येत नाही. कवा बी काही बी बाहेर येऊ शकते. अजून 30 लाख पानाचा दस्तावेज आहे तो. ठीक आहे. अजून काही दिवसात अजून काही डाटा बाहेर येऊ शकते. आता थोडक्याच आला. अजून लोक वेगवेगळ्या फाईल वाचून राहिले आणि व्हिडिओ घेऊन राहिले. तर मला याच्यावर डाऊट येत होता म्हणून मी हा व्हिडिओ घेतला. तुम्हाला काय वाटते खालतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.